गुड आफ्टरनून स्टुडंट, वेलकम टू आवर इंग्लिश सेशन. सर्व विद्यार्थ्यांचे द्वितीय सत्रामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण युनिट 3 मधील 3.1 स्लीप बेबी स्लीप ही पोयम पाहणार आहोत. स्टुडंट, व्हेन यू वेअर बेबी, डू यू रिमेंबर हाऊ युअर मदर मेक यू फॉल asleep? Yes, one of way was to sing lullaby. मुलांनो, तुम्ही ज्यावेळेस लहान मूल होता त्यावेळेस तुमची आई तुम्हाला कशी झोपवायची? तर एका पद्धतीने, म्हणजे ती तुम्हाला अंगाई गीत गाऊन झोपवत असायची. तर आपल्याला आता हे ललबाय म्हणजे काय ते आपण आता पाहूया. डू यू नो ललबाय? ललबाय is a quite gentle song. It's sung to send a child to sleep. म्हणजे हे एक शांत मधुर असं काय आहे, गाणं आहे की ज्यामुळे लहान मुलं ही काय होतात, लगेच झोपी जातात. आपल्याला माहिती आहे की आपली आई मुलं झोपवताना काय करत असते, हे अंगाई गीत गात असते. तर चला तर पाहूया आपण की हे अंगाई गीत स्लीप बेबी स्लीप. स्लीप बेबी स्लीप, युअर फादर हर्ट्स ही शीप, युअर मदर शेक द लिटिल ट्री फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी स्लीप बेबी स्लीप. आता या फर्स्ट स्टांजामध्ये मदर सेड स्लीप बेबी स्लीप, बाळा झोप. युअर फादर हर्ड्स हीच शीप, हर्ड्स म्हणजे काय, राखणे. हीच शीप म्हणजे त्यांच्या मेंढ्या राखत आहे. युअर मदर शेक्स द लिटिल ट्री, म्हणजे तुझी आई, शेक म्हणजे काय, हलवणे, छोटंसं झाड हलवत आहे. फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी, आणि त्या झाडावरून छान अशी स्वप्न ही खाली पडत आहे. स्लीप बेबी स्लीप. कम टू द सेकंड स्टांजा. आता आपण दुसऱ्या कडव्याकडे वळूया. स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर white with sheep, for they are lamps, those stars so bright, and the moon shepherd of the night. Sleep baby sleep. आता येथे आपल्याला आई सांगत आहे, द हेवन्स आर व्हाईट विथ शीप. हेवन्स म्हणजे काय, स्वर्ग. स्वर्ग हे पांढऱ्या शुभ्र अशा मेंढ्यांमुळं तेजस्वी झालेला आहे. फॉर देअर लॅम्प्स दो स्टार सो ब्राईट, येथे स्टारला मेंढ्यांची उपमा दिलेली आहे. अँड द मून शेफर्ड ऑफ द नाईट, आणि चंद्र हा काय करत आहे की या ताऱ्यांना राखत आहे. शेफर्ड म्हणजे काय, की जे मेंढ्या राखणारी जी व्यक्ती असते त्यांना शेफर्ड असं म्हटलं जातं. स्लीप बेबी स्लीप, बाळा तू शांतपणे झोप. आता आपण पुढील कडव्याकडे वळूया. स्लीप बेबी स्लीप, अँड आय शॅल गिव्ह दी अ शीप विच विथ इट्स गोल्डन बेल शॅल बी अ लिटिल प्ले फेलो फॉर दी. स्लीप बेबी स्लीप. आता पहा, अजूनही बाळ काही झोपलेलं नाही आहे. मग आई त्याला कशाचं तरी आमिष दाखवत आहे. आमिष म्हणजे की ती त्याला सांगत आहे की मी तुला, जर तू झोपला तर मी तुला एक गोल्डन बेल देईल. गोल्डन बेल म्हणजे काय, की सोन्याची काय देणार आहे, घंटी देणार आहे. अ लिटिल प्ले फेलो फॉर दी स्लीप बेबी स्लीप. अशा पद्धतीने आई आपल्या बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. स्लीप बेबी स्लीप, अँड बीट नॉट लाईक अ शीप, or else shepherd's angry dog.
will come and bite my naughty rug. Sleep baby sleep. आता पहा, अजूनही बाळ झोपलेलं नाही आहे. मग आता आई मात्र रागावलेली आहे. ती बाळाला म्हणत आहे की ऑर एल्स द शेफर्ड्स अँग्री डॉग. शेफर्ड्स म्हणजे काय मी सांगितलेलं आहे की धनगराचा अँग्री डॉग म्हणजे रागावलेला कुत्रा येईल आणि तुला काय करेल, बाईट. बाईट म्हणजे काय, चावेल. नॉटी म्हणजे खोडखड. रग म्हणजे जे उद्धट मुलं असतं त्याला रग असं म्हटलं जातं. धनगराचा रागावलेला कुत्रा येईल आणि तुला काय करेल, चावेल. तू लवकरच काय कर, झोपी जा. येथे आई आपल्या मुलाला काय करत आहे, घाबरवत आहे की जेणेकरून तिचं बाळ हे लवकर झोपी जाणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर बाळ लगेच झोपी गेलेलं आहे. मग आई म्हणते, स्लीप बेबी स्लीप, गो आउट हँड हर्ट्स द शीप, गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, गो अँड वेकन नॉट माय बेबी सो स्लीप बेबी स्लीप. आता बाळ झोपी गेल्यानंतर आई त्या रागवलेल्या कुत्र्याला म्हणत आहे की गो आऊट, तू आता बाहेर जा आणि माझं जे झोपलेलं बाळ आहे त्याला काय करू नकोस, उठवू नको. स्लीप बेबी स्लीप. येथे ही आपली कविता संपलेल्या आहेत. याचं हार्ड वर्ड्स तुम्ही पाठ करायचे आहेत, मला लिहून पाठवायचे आहेत. थँक्यू.